नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI संबंधित जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहे, तर काही विद्यार्थ्यांना ईमेल आहे तर ते आलेले आहे आणि काही विद्यार्थ्यांना ईमेल आहे तर ते यायचे अजून बाकी आहे। तर त्यांच्यासाठी ज्यांना ईमेल आलेले आहे तर त्यांना पुढची जी अपडेट आहे तर ते लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्यांना जे ईमेल वगैरे आहे तर ते आले नाही तर त्यांनासुद्धा उद्या किंवा परवापर्यंत सर्वांना जे ईमेल आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याचा सक्सेसफुली जो डन झालेला आहे तर तो ईमेल त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ईमेलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जी इन्स्टिट्यूट आहे म्हणजेच आपण ज्या संस्थेमध्ये आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे तर तिथे आपण जे डॉक्युमेंट वगैरे कंप्लीट व्हेरिफिकेशन करून जे जमा केलेले आहेत डॉक्युमेंट तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांनी चेकआउट करून ऑनलाईन जी TRTI आहे तर त्यांच्यात त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट बरोबर आहे म्हणून अपडेट दिलेले आहे आणि त्यामुळे आपल्याला जे ईमेल वगैरे आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहे म्हणून आपल्याला रिसीव व्हायला लागलेले आहे। तर इन्स्टिट्यूट लेवलला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते कंप्लीट झालेले आहे। अजूनसुद्धा बाकीच्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर ज्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करूनसुद्धा तर त्यांच्या काही प्रॉब्लेम्स वगैरे असणार तर त्या संपूर्ण प्रॉब्लेम जे आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला जी अकॅडमी वगैरे असणार तर त्या ठिकाणी करेक्ट करून मिळणार आहे। तर त्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि पुढची जी प्रोसेस आहे क्लासेस सुरू होण्याची तर लवकरच आपली जी ही प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची कंप्लीट होऊन आपल्याला जे क्लासेस वगैरे आहे तर ते पुढची प्रोसेस असणार तर कधीपर्यंत आपले क्लासेस सुरू होणार आहे तर त्याची पूर्ण माहिती आपल्याला ईमेलद्वारे त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर आपले ईमेल वगैरे आहे किंवा मेसेज वगैरे आपण टाईम टू टाईम चेकआउट करत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला कोणतीही माहिती जी आहे तर ती अपडेट आपण राहू शकतो। आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे आणि त्यात आपण जो पासबुक दिलेला आहे तर ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं होतं की आधार सीडेड जो बँक असेल आपला तर त्याचे पासबुक आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचं आहे आणि ज्यांचे आधार लिंक वगैरे नसेल आपल्या अकाउंटला तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार लिंक वगैरे करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला जी DBT आहे तर ती वेळेवर आपल्याला रिसीव्ह होणार आपल्या अकाउंटला। ज्यांचे बँक अकाउंटला आधार सीडिंग नसेल तर त्यांची DBT आहे तर ती येणार नाही त्यामुळे आपला आधार सीडिंग जो आहे तर तो लवकरच आपण करू शकतो। आधार सीडिंग करण्यासाठी आपल्याला घर बसल्या आपण मोबाईलमध्ये सुद्धा आधार सीडिंग आहे तर ती करू शकतो। NPCIच्या वेबसाईटला आपण विजिट करायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला कस्टमरचा जो टॅब आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बेस्टचा एक ऑप्शन दिला जाणार आणि त्यात आपल्याला जे आधार सीडिंग वगैरे आहे तर ते आपल्याला स्टेट बँक असेल सेंट्रल बँक बँक ऑफ बरोदा तर ह्यासारख्या सर्व बँक जे आहे तर ते ऑनलाईन त्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि आपला जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर असतो तर त्यावरती OTP घेऊन आपण घर बसल्या आधार सीडिंग जे आहे तर ती करू शकतो। आपले बँकसुद्धा कुठे NPCIला लिंक आहे कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी चेकआउट करायचं आहे। बाकीच्यांचे काही मुलांचे जे अकाउंट आहे तर ते इनॅक्टिव्ह असते तर इनॅक्टिव्ह असल्यामुळे सुद्धा आपल्याला जी DBT आहे तर ती रिसीव्ह होणार नाही तर त्यामुळे आपण जे स्टेटस वगैरे आहे बँक लिंकिंग स्टेटस वगैरे आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जे स्टेटस आहे तर ते चेकआउट करू शकता नाहीतर मग NPCIच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आधार जे सीडेड आहे तर ते ॲक्टिव्ह आहे किंवा इनॅक्टिव्ह आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी चेकआउट करून घेऊ शकतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।